नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर एक आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। तर काय आहे ते परिपत्रक जाणून घेऊया। त्या सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता। सर्वांना लाभ मिळेल अशी बातमी आहे, तर प्लीज एक चॅनलला सबस्क्राइब करून टाका। आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड मार्फत ग्रामविकास वित्त विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे संदर्भ देऊन 4 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला करण्यात येत आहे। ग्रामविकास विभागाच्या 3/10/2003च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतची योजना 5व्या वेतन आयोगामध्ये अस्तित्वात आहे। 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 6 पासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असून वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार 1 अथवा 2 आगाऊ वेतनवाढ देण्याची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे। सबब ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 6व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजे 1 जानेवारी 6 नंतर झालेली आहे, ती 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झाले तशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय ठरत नाही। यामुळे ग्रामविकास विभागाच्या 3/10/2003च्या शासन परिपत्रकाचा संदर्भ देऊन आगाऊ वेतनवाढ देण्यात येऊ नये असे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र।